नमस्कार मित्रांनो. ओके, सो आपण आज इस्रायलला डिकोड करणार आहोत की इस्रायलला युद्धासाठी एवढा पैसा कुठून मिळतो. ओके, सो आता इस्रायल कंटिन्यू युद्धामध्ये समाविष्ट असतो आणि इतका पैसा त्याच्याकडून येतो कुठून आणि त्याच्याकडे एवढा बॅकअप का आहे, याची खूप सारी कारणं आहेत. ते आपण एक एक करून बघून घेऊया. ओके, सो आता हा प्रश्न आहे की जगातील अनेक युद्धांमध्ये सहभागी असलेला इस्रायल हा देश युद्धासाठी एवढा मोठा खर्च करतो तरी कसा, आणि युद्धासाठी लागणारे शस्त्रास्त्र, संरक्षण व्यवस्था, सैन्य यासाठी प्रचंड पैसा त्याला येतो कुठून. ओके, आता इस्रायलला हा पैसा नेमका मिळतो कुठून. ओके, आता पहिलं कारण आहे याचं की अमेरिकेची मोठी मदत. ओके, पहिलं कारण आहे याचं अमेरिकेची मोठी मदत. ओके, सो इस्रायलला सर्वात मोठी आर्थिक आणि लष्करी जी मदत आहे ना, ती युनायटेड स्टेट्स या देशाकडून मिळते. ओके, सो दरवर्षी अमेरिका ही इस्रायलला अब्जावधी डॉलर्सची लष्करी मदत देते. साधारणपणे दरवर्षी 3 ते 4 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत दिली जाते. अमेरिका, युनायटेड स्टेट्स इस्रायलला एवढ्या पैशांची मदत करते, 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त. ओके, सो या मदतीमध्ये आधुनिक शस्त्रे झाली, लढाऊ विमाने झाली, अत्याधुनिक मिसाईल झाली, या सगळ्या प्रणालींचा समावेश आहे. ओके, हे सगळे पैसे जास्त करून वॉरफेअरमध्ये यूज केले जातात. ओके, आता उदाहरणार्थ की इस्रायलची प्रसिद्ध संरक्षण प्रणाली आयरन डोम, ओके, ही देखील अशाच तांत्रिक सहकार्यामुळे अधिक सक्षम बनली आहे. याला फंड कुठून भेटतो? युनायटेड स्टेट्स. बॅकअप कोण आहे? युनायटेड स्टेट्स, अमेरिका. ओके, सो यामुळे इस्रायलच्या युद्ध खर्चाचा खूप मोठा भाग अमेरिकेच्या मदतीतून भागवला जातो. ओके, आता दुसरं कारण म्हणजे खूप मजबूत टेक्नॉलॉजी इकॉनॉमी. आता इस्रायलकडे मजबूत तंत्रज्ञान अर्थव्यवस्था आहे. ओके, इस्रायलला जगभरात स्टार्टअप नेशन म्हणून सुद्धा ओळखले जाते. आता या देशामध्ये अनेक प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रे अत्यंत वेगाने विकसित झाली आहेत, जसं की कृत्रिम बुद्धिमत्ता, AI झालं, सायबर सुरक्षा, लष्करी तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर उद्योग. सो अशा या तंत्रज्ञान कंपन्यांमुळे इस्रायलला मोठ्या प्रमाणात काय झाले, आर्थिक उत्पन्न कंटिन्यू मिळत राहते. ओके, उदाहरणार्थ की चेक पॉईंट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज, बेसिकली सायबर सुरक्षा क्षेत्रातील प्रसिद्ध आणि उभरती म्हणजे अशी वर्ज आणि ग्रो होणारी कंपनी जगभरात आता ही सध्या कार्य करत आहे. ओके, आता तिसरा पॉईंट जर सांगायचा झाला, शस्त्रास्त्र विक्री. ओके, सो बेसिकली आता शस्त्रास्त्रांची निर्यात. इस्रायल हा जगातील प्रमुख शस्त्रास्त्र निर्यात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. इस्रायलमध्ये काही मोठ्या संरक्षण कंपन्या आहेत. त्या कुठल्या? पहिली तर एक झाली इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज. ओके, आणि दुसरी झाली राफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टम्स. या 2 कंपन्या आहेत आणि या कंपन्या विविध देशांना अत्याधुनिक लष्करी उपकरणे विकतात कंटिन्यू, जसे की ड्रोन झाले, मिसाईल प्रणाली झाली, रडार प्रणाली झाली, सायबर संरक्षण तंत्रज्ञान. ओके, तो म्हणून यामुळे इस्रायलला काय मोठ्या प्रमाणात परकीय चलनसुद्धा मिळते. ओके, आता पुढचा जर पॉईंट सांगायचा झाला तर परदेशातील यहुदी समाजाचे समर्थन. आता यहुदी जे लोक आहेत ना, हे खूप कट्टर असतात. ओके, त्यांच्या धर्माशी. जगभरातील अनेक यहुदी समुदाय इस्रायलला आर्थिक मदत आणि गुंतवणूकसुद्धा करतात. विशेषतः की युनायटेड स्टेट्स आणि युरोपमधील अनेक यहुदी नागरिक इस्रायलला देणगे आणि गुंतवणूक देतात. अशाचा ठेवा, तुम्हाला समजतंय ना, तुम्हाला इनडायरेक्टली त्यांना सपोर्ट करतात मनाने. यामुळे काय आहे, युद्धाच्या काळातही इस्रायलला मजबूत आर्थिक आधारसुद्धा मिळतो, बॅकअप सपोर्ट त्यांच्याच लोकांचा. ओके, आणि अजून एक कारण सांगायचं झालं तर मजबूत अर्थव्यवस्था आणि कर. ओके, सो बेसिकली इस्रायलची अर्थव्यवस्था देखील खूप मजबूत आहे आणि या देशाचे GDP मोठे आहे. ओके, नागरिकांकडून कर स्वरूपात मोठ्या प्रमाणात आता काय आहे, वितरण कसं देतो आपण लाडक्या बहिणीला 1500 रुपये, तसा महसूल हा इस्रायलला मिळतो. तो सरकार या महसुलाचा मोठा भाग संरक्षण आणि लष्करी व्यवस्थेसाठी वापरतो. ओके, जर थोडक्यात सांगायचं झालं तर इस्रायलला युद्धासाठी पैसा मिळण्याची ही प्रमुख कारणे तुम्ही बघू शकता. ओके, पहिलं तर कारण आहे अमेरिकेची मोठी आर्थिक मदत.
दुसरं कारण आहे प्रगत तंत्रज्ञान उद्योग, ज्यामुळे इस्रायलला कंटिन्यू पैसा मिळतो. शस्त्रास्त्रांची निर्यात. ओके. आणि नंतरचं आहे परदेशातील यहुदी समाजाचे समर्थन, मजबूत अर्थव्यवस्था आणि कर प्रणाली. ओके. सो ही सगळी कारणं आहेत. आणि अजून एक सांगायचं झालं आपल्याला, अजून काही जे दुसरे पॉईंट्स बघू. आता इस्रायल सतत युद्धामध्ये का अडकलेला असतो? ओके. आता जगातील अनेक संघर्षांमध्ये इस्रायल हा देश काय वारंवार का दिसून येतो? पॅलेस्टाईन झालं, इराण झालं. ओके. सो इस्रायल सतत युद्धाच्या किंवा तणावाच्या परिस्थितीत का असतं याचीसुद्धा काही कारणे आहेत. ओके. ते आपण एक एक करून बघून घेऊया पॉईंट वाईज. पहिलं तर कारण आहे ऐतिहासिक आणि धार्मिक वाद. हे सगळ्यात मुख्य कारण म्हणता येईल. ओके. सो ज्या प्रदेशात इस्रायल आहे तो भाग बेसिकली जगातील 3 मोठ्या धर्मांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. आता कुठले ते? पहिलं तर यहुदी, ओके, दुसरा मुस्लिम आणि तिसरा ख्रिश्चन. या तिन्ही धर्मांमध्ये या प्रदेशाला मोठे धार्मिक महत्त्व आहे. विशेषतः जेरुसलेम हे शहर अत्यंत पवित्र मानले जाते. या शहरावर यहुदी झालं, मुस्लिम झालं, ख्रिश्चन या तिन्ही लोकांचा, ओके, या तिन्ही धर्मातील लोक आपला धार्मिक हक्क असल्याचा दावा करतात. ओके. आणि याच कारणामुळे या प्रदेशावर नियंत्रण कोणाचे असावे यावरून दीर्घ काळापासून, एकदम प्राचीन काळापासून वाद आणि संघर्ष सुरू आहेत. ओके. आता दुसरं जर कारण बघायचं झालं तर इस्रायलची स्थापना आणि युद्धे. ओके. सो बेसिकली सन 1948 इस्रायलने स्वातंत्र्याची घोषणा केली होती, ज्याला इस्रायली डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? इस्रायली डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स. ओके. सो या घोषणेनंतर आसपासच्या अनेक अरब देशांनी इस्रायल विरुद्ध काय केलं? युद्ध सुरू केलं. आणि यालाच काय म्हणतात? अरब इस्रायली वॉर 1948 असे म्हटले जाते. ओके. आणि काय झालं? यानंतरही अनेक मोठी युद्धे झाली, जसे की 6 डे वॉर, योम किप्पूर वॉर. ओके. सो बेसिकली या सर्व ऐतिहासिक घटनांमुळे आजही इस्रायल या प्रदेशात तणाव कायम आहे. ओके. आणि आत्ता सध्या जे ट्रेंडिंग अपडेट आहे, ओके, जे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं चाललं आहे एकमेकांविरुद्ध. ओके. सो पॅलेस्टाईनचा एक सुद्धा प्रश्न आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये जमीन आणि राज्याच्या प्रश्नावरून हा मोठा संघर्ष सध्या चालू आहे आणि ते तुम्ही बघितलंसुद्धा आहे. बेसिकली या प्रदेशातील 2 महत्त्वाचे भाग म्हणजे गाझा स्ट्रीप आणि वेस्ट बँक. ओके. कुठली महत्त्वाचे भाग कुठले? गाझा स्ट्रीप आणि वेस्ट बँक. या जमिनीवर इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन्ही बाजू आपला हक्क सांगतात. ओके. पॅलेस्टाईनचं म्हणणं आहे आमचं आहे आणि इस्रायलचं म्हणणं आहे आमचं आहे. याच कारणामुळे अनेक वेळा संघर्ष, हल्ले आणि तणाव निर्माण होतात आणि कितीतरी जीवसुद्धा गेले आहेत. ओके. सो बेसिकली हे एक कारण आहे. नंतरचं कारण सांगायचं झालं तर दहशतवादी संघटना आणि हल्ले. ओके. सो बेसिकली इस्रायल या प्रदेशामध्ये काही संघटना इस्रायलच्या विरोधातसुद्धा सशस्त्र संघर्ष करतात. उदाहरणार्थ की हमास आणि हजबुल्ला. ओके. हे दोन्ही टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत. या संघटनांकडून अनेक वेळा रॉकेट हल्ले किंवा सशस्त्र संघर्ष घडून आले आहेत. ओके. आणि यामुळे इस्रायल आणि या संघटनांमध्ये वारंवार तणाव निर्माण होतो. ओके. आणि नंतरचं कारण म्हणजे भूराजकीय जिओपॉलिटिकल कारण. ओके. बेसिकली काय आहे? आता याचं जर सांगायचं झालं, इस्रायल हा बेसिकली मध्य पूर्वेतील लष्करी आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत शक्तिशाली देश मानला जातो. ओके. त्यामुळे काय झालं आहे, ह्या इस्रायल प्रदेशातील अनेक देशांमध्ये राजकीय आणि लष्करी तणाव कायम असतो. उदाहरणार्थ की इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये मोठा राजकीय तणाव आहे आणि याचे खूप सारे पार्ट्स आहेत. इस्रायल संबंधात खूप सारे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं मी पॉईंट वाईज त्यांची कारणं पुढच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे मी. त्यामुळे माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. असे जिओपॉलिटिकल, राजकीय, दुसऱ्या देशांसंदर्भातले अपडेट्स मी माझ्या चॅनलवर व्हिडिओमार्फत अपलोड करत असतो. त्यामुळे माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. ओके. आणि इराण आणि इस्रायलमध्ये यांच्यामध्ये मोठा राजकीय तणाव तर आहेच आणि आत्ता युद्धसुद्धा दोघांमध्ये चालू आहे. आणि दुसरीकडे युनायटेड स्टेट्स हा देश इस्रायलला बॅकअप म्हणून मजबूत समर्थन देतो. ओके. यामुळे काय मध्य पूर्वेतील राजकारण अधिक गुंतागुंतीचे बनते. ओके. जर थोडक्यात सांगायचं झालं तर इस्रायल सतत संघर्षात असण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत? धार्मिक आणि ऐतिहासिक वाद, जे की मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच, पॅलेस्टाईनशी संबंधित जमीन प्रश्न, दहशतवादी हल्ले, मध्य पूर्वेतील राजकीय आणि लष्करी स्पर्धा. ओके.
सो हेच होती खूप सारी कारणे. ओके, आणि याचे खूप सारे आता वेगवेगळे पार्ट मी आणणार आहे व्हिडिओमध्ये. ओके, आता हा तर पहिला पार्ट असं समजा तुम्ही. ओके, त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ माझा थोडा पण समजला असेल, ओके, काही शिकण्यासारखं भेटलं असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.